कोजागिरी पौर्णिमा वजा शरद ऋतूचा चंद्र उत्सव. परिचय. कोजागिरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा, रास पौर्णिमा हा हिंदू पंचांगातील अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणारा एक पवित्र आणि आनंदोत्सवाचा दिवस आहे. ही पौर्णिमा शरद ऋतूची पहिली पौर्णिमा मानली जाते आणि चंद्र या दिवशी पूर्ण तेजाने आकाशात झळकत असतो. हवा स्वच्छ, मंद वारा आणि थंडावा या सर्वामुळे या दिवसाची रात्र अमृतमयी समजली जाते. कोजागिरी शब्दाचा अर्थ आणि पौराणिक कथा. कोजागिरी हा शब्द संस्कृत वाक्यांश को जागर्ती म्हणजे कोण जागृत आहे या प्रश्नावरून आला आहे. पुराणानुसार देवी लक्ष्मी या दिवशी पृथ्वीवर भ्रमण करते आणि विचारते, को जागर्ती, कोण जागा आहे? जो व्यक्ती त्या रात्री जागृत राहतो, प्रार्थना करतो किंवा नामस्मरण करतो त्याच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते असे मानले जाते. म्हणून या रात्री लोक जागरण करतात. कीर्तन, भजन, कथा, खेळ किंवा गप्पांच्या माध्यमातून रात्रभर आनंद साजरा करतात. पौराणिक संदर्भ. श्रीकृष्ण आणि रासलीला. भागवत पुराणात वर्णन आहे की या शरद पौर्णिमेच्या रात्री श्रीकृष्णाने वृंदावनात गोपिकांसोबत रासलीला केली. ती रात्र चंद्रप्रकाशाने उजळलेली होती आणि त्या दिवशीच रास पौर्णिमा म्हणून प्रसिद्ध झाली. लक्ष्मी देवीचा पृथ्वीवर आगमन. लक्ष्मी देवी धन, संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे. ती या दिवशी पृथ्वीवर येऊन पाहते की कोण भक्त तिच्या स्मरणात जागृत आहे त्याला ती आशीर्वाद देते. चंद्र आणि कार्तिकेय यांचा संबंध. काही कथांनुसार या दिवशी चंद्रदेवाची विशेष पूजा केल्याने मनाची शांतता आणि आरोग्य मिळते. कोजागिरी पौर्णिमेची पारंपरिक पूजा आणि साजरा करण्याची पद्धत. घर स्वच्छ करून लक्ष्मीपूजन केले जाते. दूध, तांदूळ, गूळ, वेलची, बदाम, पिस्ता यांची खीर किंवा दूध तयार केले जाते. रात्री चंद्रदर्शन. पौर्णिमेच्या चंद्राला आरती दाखवतात. लोक छतावर किंवा अंगणात एकत्र जमून चंद्राला अर्घ्य देतात. दूध ठेवण्याची पद्धत. उकळलेले दूध एका चांदी, स्टीलच्या भांड्यात ठेवून ते चंद्रप्रकाशात झाकून ठेवतात, कारण त्या प्रकाशात अमृततत्व झिरपते असे मानले जाते. दूध पिणे. रात्री 12 नंतर किंवा चंद्रदर्शनानंतर ते दूध सर्वजण मिळून पितात. काही ठिकाणी खीर किंवा पोहे दूध असे प्रकार बनवले जातात. जागरण. कीर्तन, भजन, नृत्य, हास्य, खेळ, गप्पा यामधून संपूर्ण रात्र जागरण केले जाते. धार्मिक व सामाजिक महत्त्व. लक्ष्मी प्राप्तीचा दिवस. लक्ष्मी मातेची कृपा मिळावी म्हणून व्यापारी, शेतकरी, गृहिणी सर्वजण या दिवशी पूजन करतात. धनप्राप्ती आणि समृद्धी यासाठी कोजागिरीची रात्र अत्यंत शुभ मानली जाते. कुटुंबीय एकत्र येण्याचा सण. ही रात्र म्हणजे कुटुंब एकत्र येण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा सण आहे. चांदण्या रात्री सर्वांनी एकत्र बसून दूध पिणे म्हणजे भावबंध वृद्धिंगत करणे. आरोग्यदायी दृष्टिकोन. चंद्रकिरणांच्या प्रकाशात ठेवलेले दूध थंड आणि पचनास हलके होते. यातून शरीराला थंडावा, झोप आणि मन शांती मिळते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोजागिरी पौर्णिमा. शरद ऋतूत रात्री हवामान अत्यंत स्वच्छ असते. चंद्रप्रकाशात अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड किरणांचे संतुलन असते जे शरीरासाठी हितावह असते. त्या प्रकाशात ठेवलेले दूध किंवा अन्न शरीराला थंडावा देणारे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे असते. आयुर्वेदानुसार या रात्री चंद्राचे किरण मन, मेंदू आणि त्वचेसाठी औषधी प्रभाव निर्माण करतात. लोकपरंपरा आणि संस्कृती. महाराष्ट्रात कोजागिरीची रात्र दूध पार्टी म्हणून ओळखली जाते. बंगालमध्ये ही लक्ष्मीपूजन म्हणून साजरी केली जाते. गुजरातमध्ये रास गरबा केला जातो. उत्तर भारतात शरद पौर्णिमाच्या रात्री कविता, संगीत, भजन कार्यक्रम होतात. काही ठिकाणी चंद्रोत्सव म्हणूनही साजरा होतो. उपवास आणि दानधर्म. काही लोक या दिवशी उपवास करतात. संध्याकाळी चंद्रदर्शनानंतरच अन्न ग्रहण करतात. गरिबांना दूध, धान्य किंवा कपडे दान देण्याची प्रथा आहे.